परभणी जिल्हा स्त्री रुग्णालयात असणाऱ्या नवजात शिशु विभागात ठेवण्यात आलेल्या दानपेटीवर याच विभागात काम करणाऱ्या 2 महिला डॉक्टरांनी डल्ला मारल्याची घटना रविवार दिनांक 26 मे रोजी घडली असून सदरील लाजिरवाणा संपूर्ण प्रकार हा येथे बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय। याबाबत येथील वैद्यकीय अधीक्षकांनीही दुजोरा दिला आहे। याबाबत खात्रीशीर सूत्रांनी दिलेली अधिकृत माहिती अशी की परभणीतील जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु विभाग हा पहिल्या मजल्यावर आहे। या ठिकाणी जिल्हाभरातून गरोदर माता प्रसूतीकरिता दाखल होतात। प्रसूती झाल्यानंतर ज्या नवजात बालकांची पूर्णपणे वाढ झाली नाही त्या बालकांना या विभागात दाखल करतात। नवजात बालकांचा येथे योग्य उपचार झाल्यानंतर येथे ठेवण्यात आलेल्या दानपेटीत नवजात बालकांचे पालक स्वखुशीने दान करतात। या दानपेटीत जमा झालेल्या पैशातून रुग्णालयातीलच बालकांना किंवा त्यांच्या मातांना उपयोगी येईल असे साहित्य मोफत दिले जाते। मात्र या विभागात येथीलच 2 महिला डॉक्टरांनी दानपेटीवर डल्ला मारत दानपेटीतील सर्व रोकड लंपास केली असल्याचा प्रकार घडला आहे। सदरील संपूर्ण घटना ही CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। या गंभीर प्रकरणामुळे मात्र रुग्णालयाची प्रतिमा पूर्णतः मलिन झाली आहे। चांगल्या पगारी असतानाही काही महिला डॉक्टरांना दानपेटीची चोरी करणे इतका लाजिरवाणा प्रकार करण्याइतपत मजल जातेच कशी हा मुख्य प्रश्न उपस्थित होतोय। स्त्री रुग्णालयात सध्या वरिष्ठांची वचक राहिली नसल्याचे बोललं जाते। येथील काही प्रतिष्ठित महिला डॉक्टर व त्यांचे सहकारी रात्रीच्या वेळी मद्यपान करीत असल्याची चर्चा रुग्णालय परिसरात ऐकायला मिळत आहे। इतका सर्व गंभीर प्रकार चालू असताना रुग्णालय प्रशासन झोपेचे सोंग घेते का असा प्रश्न उपस्थित होतो आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।